येण्यापूर्वी प्रभू श्रीरामाची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देतो, परंतु सरकार आल्यापासून शेतकऱ्यांचा विषय त्यांच्या डोक्यातून निघून गेलेला आहे, त्यांच्या डोक्यात अंधार पडलेला आहे। ते अंधार दूर करण्यासाठी आज प्रहारच्या वतीने अख्ख्या महाराष्ट्रभर मशाली पेटून सत्ताधारी आमदारांच्या मंत्र्यांच्या घरापुढे आज आमचा मशाल आंदोलन या ठिकाणी आम्ही पेटवलेलं होतं। आज सहकार मंत्री माजी सुभाष बापू देशमुख यांच्या घराकडे येऊन आम्ही मशालचा मोर्चा आणला। सुभाष बापूंनाही सांगितलं की बापू, तुम्ही निदान तुमच्याही डोक्यात अंधार पडला असेल की जेव्हा सत्तेत येता तुम्ही शेतकऱ्यांना विसरता, शेतकऱ्यांना विसरू नका, अन्यथा शेतकरी पुढच्या निवडणुकीत तुम्हाला सुद्धा विसरल्याशिवाय राहणार नाही, हे आम्ही सांगितलेलं आहे। येत्या काळामध्ये सरकारने जर गंभीरतेने हा विषय हाताळला नाही तर नक्कीच राज्यभर प्रहारच्या वतीने असंख्य शेतकऱ्यांना घेऊन मोठ्या प्रमाणात तीव्र आणि उग्र आंदोलन केल्याशिवाय प्रहार राहणार नाही, हे माध्यमातून थोडा खाली घ्या। भारतीय जनता पार्टी 2024च्या त्यांच्या घोषणापत्रामध्ये प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन त्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देतो असे खोटे आश्वासन देऊन ते सत्तेत आले। सत्तेत आल्यानंतर सत्ता मिळवली आणि सत्ता मिळवल्यानंतर शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग यांना वाऱ्यावर सोडून देण्याचे काम सरकारने केलेले आहे आणि याच्या विरोधात सरकारला त्या संपूर्ण गोष्टीची आठवण करून देण्यासाठी बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमचे सोलापूरचे जिल्हा प्रमुख दत्ताभाऊ मस्के पाटील, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापुरातील माजी मंत्री तथा विद्यमान दक्षिणचे आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या घरावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मशाल मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। मशाल मोर्चाचं कारण एवढंच आहे की जे सरकारच्या डोक्यामध्ये अंधार झालेला आहे त्या मशालीने त्या डोक्यात प्रकाश पाडण्यासाठी आम्ही हे मोर्चा काढलेला आहे। आम्ही सुभाष बापूंना सुद्धा सांगितलेलं आहे की शेतकरी कर्जमाफीसाठी तुम्ही जर प्रयत्न करा, तुम्ही या ठिकाणी सत्तेत आहात आणि सत्तेत असून सुद्धा शेतकऱ्यांना जर कर्जमाफी देत नसाल आणि अशा सरकारला आम्ही मुळासहित उकळून टाकण्यासाठी प्रहारचे प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी या ठिकाणी महाराष्ट्रात सज्ज आहेत। येत्या काळामध्ये शेतकऱ्यांची जर कर्जमाफी झाली नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलनाला सरकारला सामोरे जावं लागेल, एवढे मात्र या ठिकाणी नक्की।